पारितोषिक वितरण करायचं आहे. पायी संघातील सामन्याचा पुरस्कार मानकरी जितू गवळी यांना. टेमघर संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा. टेमघर संघाचा कॅप्टन वेलपेट जितू अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. जितू पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. बघा मित्र, आपण जी खऱ्या अर्थांची स्पर्धा पाहतो, ही स्पर्धा संपन्न करण्यामागे या दानशूर दात्यांचं देखील फार मोठा सहकार्य आहे. आणि या दानशूर दात्यामध्ये आवर्जून ज्यांचं नाव घेतलं जाईल ते आमचे जितू गवळी. शुभ सन्मान सन्मान केलं. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेची एक गुण राहील असा एक मोमेंटो त्यांना दिला जातोय. दीपक मडवी आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरून आमचे कपिल चौधरी कपिल बोलचं घ्या झाले. धन्यवाद. टेमघर संघाचा कॅप्टन विनाविलंब लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. ड्रॉ करायचं का काय करणार? चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 12 मॅन बघा या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय. चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 12. अरे राजा माझे काय चालले थांब ना. काय त्यांचे येऊन दे दोघे. अजून एक मॅच आहे ना. मी कसं सांगते तो मॅन ऑफ द सिरीजचा बक्षीस घ्या. मॅन ऑफ द सिरीजचा बक्षीस वरती घे. मॅन ऑफ द सिरीजचा बक्षीस वरती घेतो. विजयाचा संघ आणि त्याचबरोबर पहिल्या दिवसामध्ये जयमान सरवली, दुसऱ्या दिवसामधून गावदेव पूर्णा असं ड्रॉचं स्वरूप आहे. पहिल्या दिवसामधून जयमान सरवली, दुसऱ्या दिवसामधून गावदेवी पूर्णा आणि आजच्या दिवसामधून विजेता संघ असं ड्रॉचं स्वरूप आहे. हडलक सिद्धिविनायक अंजूर अतिशय जबरदस्त संघर्ष देखील तुमच्या सामन्यामधून पाहायला मिळाला. चिठ्ठीच्या आधारे एक संघ क्वालिफाय करेल अंतिम फेरीमध्ये. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो चिठ्ठीच्या आधारे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसामधून विजेता संघ, कालच्या दिवसामधून गावदेवी पूर्णा आणि पहिल्या दिवसामधून जय हनुमान सरवली असं चिठ्ठीचं स्वरूप आहे. आणि ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. 2 मिनिटं थांबा चायवाले. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. तर बघूया कुठला लकी संघ. कमीत कमी 500 तरी द्या त्याला. दादा आवरा विचार करते कसा व्हायचा. तर बघूया कुठल्या संघाचा ड्रॉ निघतोय. जय हनुमान सरवली संघ क्वालिफाय होतो अंतिम फेरीमध्ये चिठ्ठीच्या आधारे. भीम चौधरी यांच्याकडनं ज्याने चिठ्ठी काढली त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि योगेश चिकणे यांचे मला वाटतं सुपुत्र आहेत, म्हणजे आज बाबाची आरती बरोबरी केली आहे.
चालू ना बोल. जयन मनसरोली फायनल मध्ये बोल. काय बोलताय नाही तुला. सोबेला पहिला चेंडू आपण पाहतोय दामू अण्णा. मी दामू अण्णांची तारीफ नेहमीच करत असतो, का करू नये. हा असा गोलंदाज आहे, त्याची शरीरयष्टी बघा. अगदी इंजमाम उल हक किंवा रणतुंगा यांची आठवण व्हावी अशी शरीरयष्टी, मात्र शरीरयष्टीवर जाऊ नका. त्यांच्या बोटांमध्ये जी जादू आहे ना, त्यांची जी ॲबिलिटी आहे, त्यांचं जे कौशल्य आहे ते कौशल्य बघा. यावेळी मात्र पुल केलेला आहे. पुल आणि हुकचं मिश्रण आपण पाहतोय. हो हो, मात्र काय जबरदस्त झेल, जबरदस्त झेल. विश्वास बसत नाहीये त्या फलंदाजाला की हा माझा झेल झाला की नाही. जबरदस्त कॅच. राजेश धाकल्या पाटील या क्रीडानगरीचे मालक, तसेच राहुल चौगुले या पण व्यासपीठावर. राजेश या ना. राहुल या. राहुल, व्यासपीठ कसं आज आपलं सुपर संडेला भरलेलं वाटलं पाहिजे, त्यामुळे आम्ही नक्कीच आपल्या गावातील सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असोत, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच किंवा इतर राजकीय क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक आणि कला क्षेत्रामध्ये नाविन्य प्राप्त केलेल्या किंवा निपुणता प्राप्त केलेल्या सर्व नागरिकांना विनंती करतोय की आपण येऊन या व्यासपीठावर विराजमान व्हायचे. हे व्यासपीठ आपल्यासाठीच आहे. जय हनुमान सरवली संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. लकी ड्रॉच्या आधारे पुल केलेला आहे. इथे मात्र लॉंगलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल. जय पाटील खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. जय पाटील यांनी, आमचे सिक्सर किंग आहेत जय पाटील. मात्र ते बोलतात ना, भरोशाच्या म्हशीला टोनगा, तसा आमचं शेवटच्या मात्र सामन्यात झाला. असो, कधी ना कधी दिवस आपलेही येतील. इथे मात्र पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये, ओ हो काय झेल, 2 झेल दामू अण्णा यांच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट झालेले आहेत. ही फिल्डिंग बघा मित्रांनो, या फिल्डिंगला जोड नाही, या फिल्डिंगला तोड नाही. अगदी क्वालिटी क्रिकेट खेळलं जाते सोनादेवी टेमघर या संघाकडून. दामोदर म्हणजे दामू अण्णा. नाही, दामू अण्णांचे हे बॉल जे आहेत ना, ही लेंथ आणि लाईन्थ आहे ना, ती कोणी ओळखू शकत नाही. लेगबायचा इशारा पंचांचा. एक अवांतर धावेने धावसंख्या मात्र धावपलकावर 2 लागली. जेव्हापासून सोनादेवी टेमघर संघामध्ये दामू अण्णा खेळत आहेत, मी आजपर्यंत बघितलं नाही, इतकं समालोचन केलं 40+ नवीन 40+ क्रिकेटमध्ये. त्यांच्या पहिल्या षटकामध्ये कधी 10च्या वर धावा जाताना आजपर्यंत बघितलेलं नाही आहे. हा क्वालिटी गोलंदाज आहे. फ्लाईट बघा, फ्लाईट बघा त्याची, अगदी फलंदाजाला पूर्णपणे नामोरम करणारी त्यांची गोलंदाजी. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर लागल्या फक्त आणि फक्त 2. विकेट गेले 3. यस, हिट विकेट. आणि हा जो विकेट आहे, ही विकेट जी आहे ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाईल.
पहिल्या षटकात दामोअण्णाने 3 फलंदाज बाद केले, फक्त 2 धावा देऊन. दिनांक 17 रोजी भिनार येथे एक दिवसीय स्पर्धा पाहणार आहेत. फक्त 10 संघ असतील. त्यानंतर दिनांक 17, 18, 19 जय बजरंग कारिवली बी संघाची एक मोठी स्पर्धा आणि त्यानंतर मात्र मेगा इव्हेंट वर्ल्ड कप समजला जातो. नवीन 40+ क्रिकेटमध्ये दमन चषक 2024-25 दिनांक 23, 24, 25, 26, 27 आणि 28 अशा 6 दिवसामध्ये खेळवला जाणार आहे. त्यामध्ये सोनादेवी टेमघर हा संघ अगदी पहिल्याच दिवशी इन ॲक्शन दिसणार आहे. जय गावदेव वडूनगर, गावदेव चौठ्या डुंगे, त्यानंतर वरालदेवी ताडाली, कान्हाई पाये, हे दोन्ही संघ आमने सामने आणि हेच दोन्ही संघ एका गटामध्ये आहेत. कदाचित या दोन्ही संघांचा उद्घाटन सामना होऊ शकतो. वेलकम, सुस्वागतम. वडूनगर गावचे सन्माननीय राज्यपाल विशाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. अगदी एक घराचा नव्हे, एक माणसाचा लेखाजोखा ज्यांच्या माध्यमातून नक्कीच नोंद केला जातो असे आमचे मार्गदर्शक विशाल पाटील, आपलं हार्दिक स्वागत. नुसती बॅट फिरवून जमणार नाही आहे या गोलंदाजांच्या विरुद्ध. तर या गोलंदाजांच्या विरुद्ध तुम्हाला चांगलं फुटवर्क वापरावं लागेल, चांगलं टेम्परामेंट, चांगलं टायमिंग हे ॲडजस्ट करावं लागेल. तरच या गोलंदाजांविरुद्ध तुम्ही धावा करू शकता. हे आणखी एक इथून चांगला चेंडू दिसणारा, मात्र पंच वैती सरांचा इशारा येतोय वाईड. सागर पाटील गेले 3 दिवस आम्हाला एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेत मदत करत आहेत. खरं तर भविष्य उज्ज्वल आहे स्कोरिंगमध्ये. खूप चांगलं हस्ताक्षर त्यांचं आणि अगदी प्रत्येक चेंडूवर लक्ष असतं, प्रत्येक चेंडूची नोंद ते करतायत. सागर पाटील, तुमच्यासाठी शुभेच्छा. इथे काय घडलंय, वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आणखी एक फलंदाज हिट आउट. माझे सरपंच वडूनगर, ज्यांच्या सौ पंचायत समिती सभापती होऊन गेल्या, सौ नमिता राजेश पाटील, या मैदानाचे संयुक्त मालक. वेलकम राजेश, आपला हार्दिक स्वागत आहे. युवराजकडे गोलंदाजी सोपवलेली आहे आणि युवराजने चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. धावफलकावर फक्त 4 लागलेले आहेत. कान्हाई पाये संघाने पहिल्या सामन्यात जो परफॉर्मन्स केला होता तो परफॉर्मन्स कुठे ना कुठे हरवलेला दिसते. काय जबरदस्त चेंडू ब्लॉक हॉलमध्ये. याचं उत्तर काय असेल फलंदाजाकडे? फक्त आणि फक्त डिफेन्स करणं हेच उत्तर होतं फलंदाजाकडे. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावफलकावर लागल्या 5. 40+ क्रिकेटमध्ये हौशे, गौशे आणि नवशे असे 3 प्रकारचे खेळाडू असतात. त्याबद्दल नक्कीच मी तुम्हाला सांगेन. गोलंदाज तयार हो. यावेळी मात्र खेचून मारलेला आहे. चेंडू जातोय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्या मधून सरळ षटकारासाठी. षटकार. हौशे असे असतात ना, ज्यांना एखाद मॅच खेळायला मिळाली न मिळाली तरी ते खेळायला येतात बिचारे. हौस असते त्यांना खेळण्याची. बाहेर बसवा, आपला संघ जिंको न जिंको अगदी एन्जॉय करतात. गौशे असे असतात ज्यांना गवसावं लागते. जे चांगले बॉलर बॅटमन असतात त्यांना 100 वेळा फोन करावं लागते, यार रे मॅच आहे. असे गौशे असतात. आणि नवशे असतात जे आपल्या संघासाठी नवच बोलतात. ते पूर्ण संघाची अगदी देखरेख करतात. त्यांना टी शर्ट, त्यांना शूज, त्यांना सर्व काही प्रदान करतात. त्यांना एकत्र येण्यासाठी पार्टीज वगैरे सर्व त्यांच्याकडून प्रदान केलं जातं. असे नवशे असतात. आणि हे क्रिकेट हौशे, गौशे आणि नवशे यांच्यावर अवलंबून असते. हा षटकार येतोय. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला प्रिन्स मूवीच्या माध्यमातून
लाईव्ह टेलिकास्ट बहाल केलेले आहे असे या भिवंडी तालुक्यातील एक सुप्रसिद्ध उद्योगपती, वडुनोरगाव गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती विद्येश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. त्यांच्या जोडीला साहिल पाटील हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलंही हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. छत्रपती शिवाजी वडुनोगर संघाचे, छत्रपती शिवाजी महाराज वडुनोगर संघाचे करता धरता विद्येश पाटील यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. तर 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 9च्या सरासरीने 18 लागलेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये बघा 16 आल्या युवराजच्या. पहिलं षटक दामोअण्णाचं 2 धावांचं होतं फक्त. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती दामोअण्णाने. मात्र दुसऱ्या षटकात युवराजच्या अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं, खास करून केशवने 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिले. चांगलं टेम्परामेंट, चांगलं टायमिंग त्याच्या फटक्यामध्ये होतं. थोडंसं समाधान दीपक पाटील, अशोक पाटील, जय पाटील, योगी चिकणे यांच्या चेहऱ्यावर, खास करून पप्प्या काबूकर यांच्याही चेहऱ्यावर. कारण गेली बरीच वर्ष अशी स्वतंत्रपणे स्पर्धा आयोजित करण्याचं स्वप्न होतं जयगावदेव वडुनोगर संघाचं. ज्या दानशूर दात्यांकडे आम्ही गेलो त्या दानशूर दात्यांनी अगदी सडल असते आम्हाला मदत केली आणि आज एक मोठी स्पर्धा जयगावदेव वडुनोगर संघाच्या माध्यमातून खेळवली जाते. सर्व या दानशूर दात्यांचे आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. येणाऱ्या दमन चषकामध्ये जयगावदेव वडुनोगर संघ अगदी जोशात उतरणारा आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज वडुनोगर हा संघही अगदी जोशात उतरणार आहे. यस, जोश असेलच. दमन चषकामध्ये प्रथमेश भाऊ जोश असतोच हो, ते कोणाला चुकलं गेलेलं नाही. मदन, मागच्या सामन्यातील हा महानायक ज्याने 5 धावा जिंकण्यासाठी असताना एक मॅजिकल षटक टाकलं होतं. आपल्या आयुष्यातील 40+ क्रिकेटमधील सर्वोत्तम षटक मदनने मागच्या सामन्यात टाकलं होतं. किती नाराज होऊन इथून गेला ना. तुम्ही जर बंद्रा मारुती काल्हेर संघाला जाताना बघितलं असेल ना, तर एकाने मला वाटतं 40-45च्या स्पीडला इथून गाड्या काढल्या होत्या 4 व्हीलर. इतकं नाराज होऊन ते गेले, कारण त्यांना या मदनच्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकात 5 धावा करता आल्या नाही. मेडन षटक टाकलं होतं. तब्बल 3 विकेटी घेतल्या होत्या. फक्त 5 धावा करायच्या होत्या. आणि संघ कुठला होता? बंद्रा मारुती काल्हेर. यावेळी मात्र हुक केलेला आहे. चांगला फटका आहे. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु थोडंसं लेजी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. सिंगल फक्त कंप्लीट झाली आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 21. यस, बघा कालचाही एक सामना असा होता. गावदी स्पोर्ट पूर्णा आणि जॉली कामतगर या संघाविरुद्ध 3 षटकामध्ये 45 केल्या होत्या. जॉली स्पोर्ट कामतगर संघाने 52 करायच्या होत्या. 7 धावांची फक्त गरज होती आणि मनोज यांनी जे षटक हाताळलं होतं, लाजवाब षटक. आणि त्या षटकामध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघाला 7 धावा करता आला नाही. प्रथमेश भाऊ, ही खासियत कसली आहे माहिती आहे का? या खेळपट्टीची खासियत आहे. ही खेळपट्टी खास करून गोलंदाजांसाठी नंदनवन. नाहीतर आज जर इथे कॉन्क्रीटची खेळपट्टी असते ना, तर हे 70-70चे बॉल ना आम्हाला आणून वैताग आला असता. एवढे षटकार चौकार लागले असते. परंतु मातीची खेळपट्टी आहे आणि खरोखरच गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्यामध्ये एक उल्लेख यशवंत पाटील आणि योगेश चिकणे यांचाही करावा लागेल. चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी आपल्या संघासाठी. आणि खास करून यॉर्कर बाबा महानंद पाटील यांची गोलंदाजी या खेळपट्टीवर उल्लेखनीय झाली होती. मदन गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेट हुक करण्याचा प्रयत्न. इथे शफल क्रॉस झाले फलंदाज. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. प्रेक्षक बनतोय क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
केलेले चांगदेव दोन्ही मिडल ऑर्डरचे फलंदाज अगदी पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून खूप चांगली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र चेंडू बॅटवर आलेला नाही आहे. बीट होते फलंदाज. फटक्याची निवड व्यवस्थित नव्हती मात्र फटक्याची निवडपेक्षा चेंडू बघा कसा टाकला होता. फलंदाजाचं फुटवर्क चेक केलं होतं. त्याला माहीत होतं पोझिशन अगदी रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या पोझिशनमध्ये आहे फलंदाज आणि त्यासाठी चेंडू थोडा त्याने आखूड केला. ही खासियत आहे गोलंदाज मदनची. शेवटचा चेंडू धावसंख्या धावपालकावर 27. नेक्स्ट बॉल मदन. लॉफ्टेड शॉट मात्र चेंडू हवेत आहे. प्रॉपर टायमिंग नाही आहे. हो झेल सुटतोय. हे 40+ क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतंय. अंधाधुंद क्रिकेट. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 3 धावा पूर्ण झाल्या आणि 3 धावाने धावसंख्या 30 वर पोहोचलेले. खराब धावसंख्या नाही आहे, चांगली धावसंख्या कानाई पायी संघाने उभारलेली आहे सोनादेवी टेमघर संघाच्या विरुद्ध. 2 झाल्या. भाऊ 3 काढले ना. नाही तरी पण लाईव्ह टेलिकास्ट आहे आपल्याकडे, चेक केलं असतं आपण. असो तर 30 धावा झालेले. 31 धावांचं लक्ष टार्गेट कानाई पाये संघाने उभारलेलं आहे सोनादेवी टेमघर संघासमोर. तर जाऊया आपण नक्कीच गेम जयगावदेव वडुनगर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन, यशवंत टॉस बॉक्समध्ये चला. आपण सर्वांनी टॉस बॉक्समध्ये चला. विशाल पाटील आपणही चला. शनिवार के सर्वांनी चला. आपला पूर्ण जयगावदेव वडुनगर संघ आणि सर्वांच्या माध्यमातून नक्कीच विद्येश सुदाम पाटील यांचं शाही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. जय चला आपणही. तर स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे विद्येश सुदाम पाटील यांचं, ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीचं लाईव्ह टेलिकास्ट बहाल करून दिलं. ठिकाणी केलं पाटील यांचं. या स्पर्धेला जे आपण विशेष सहकार्य क्रिकेट 9 तुम्ही करताय. चला फलंदाज आलेले आहेत. पंचमंडली आमची एकदम रिलॅक्स आहे. वैती सर, मोरे सर, कुडू सर असो, बिचारे मेहनत करतात. नक्कीच
या वयातही अगदी उन्हातानात उभे राहतात. खरं तर त्यांच्याकडून मोटिवेशन घेणं तरुण पिढीला आणि 40+ पिढीला महत्त्वाचं आहे. या वयातही आज पूर्ण दिवसभर उभं राहणं, मैदानात उन्हातानात उभं राहणं ही खाऊची गोष्ट नाही आहे. अभिनंदन तिन्ही पंच, चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपली झाली. तर धावसंख्या धावफलकावर 30 करून 31 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आज मोहनदादा भोईर यांचे सुपुत्र मेहुल मोहन भोईर ॲडव्होकेट, जे पेशाने अगदी नक्कीच विधी क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमवलेले, ताडाली गावचं नाव पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये उज्ज्वल केलेले असे मेहुल मोहन भोईर यांचा वाढदिवस आहे. मेहुल, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जय गावदे वडूनवगड संघ आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स मोहनदादा भोईर. किती धावा पाहिजे? 31 का? आणि बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया मैदानाकडे. 31 धावांचा आव्हान आणि पहिला चेंडू पेस करताना थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण हलक्यात बडे फक्त चेंडूला थोडंसं अंधारीच्या अंदाज खेळून काढला. चेंडू जातो वाईड डिश. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होती बिनबाद 2. विजयाचं लक्ष 31 धावांचा 18 चेंडू 31 धावा असं समीकरण. प्रतिवर्ष आपण जर विचार केला 10.33 सरासरी. पुन्हा एकदा गोलंदाज केशव हलक्याच पालनचा रणव घेताना पंचावन्न क्रॉस करतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन योगेश. पुन्हा एकदा एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. आपल्या सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका. चेंडू मिड ऑफला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून देखील फलंदाज सफल होतोय. 2 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केले जातात. या 2 धावेने सोनादेवी टिंबर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4. सन्माननीय भिवंडी मनपाचे विद्यमान नगरसेवक वाडरामजी चौधरी फॅम टीम आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. सोनादेवी टेमघर बालरामजी चौधरी साहेब यांचा संघ आहे. आणि याच दरम्यान या ठिकाणी मित्र शुभ आगमन झालेले आहे. या स्पर्धेसाठी ज्यानं खऱ्या अर्थानं आम्हाला तन मन धन अर्पित केलेले आहे आणि सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे मान्य श्री निलेश जोशी साहेब यांचा एक सिंगल कंप्लीट झाली. एक सिंगल कंप्लीटने धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5 अशी सुरुवात आपण पाहतो. विजयाचं लक्ष 31 धावांचे. और क्रमांक पहिलं गोलंदाज केशव रविकांत गोलंदाज आहे. आता मात्र चेंडूला पुलचा फटका आहे आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र 2 षटकांना बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणार अतिशय दमदार चौकार येतोय. खरं आता चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. शॉर्टपेस दिली. बॉन्सचा फटका चांगला सुरेख सुंदर अप्रतिम त्याच्या बॅटमधून सजला आणि एका टप्प्याने मात्र 2 षटकांना बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार आला. करूया चौकाराचं सेलिब्रेशन. ओव्हर टू डीज आहे. रविकांत पुणे एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. निलेशच्या बॅटमधून सतत चेंडू मिड विकेटला. शिवायचे माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं. मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धाब्याने संघाची धावसंख्या होते ती 10. दोन्ही गंमध्ये प्रवेश होते सोनादेवी टेंबर या संघाचा. आज चिठ्ठीच्या आधारे एक संघ क्वालिफाय झाला. आपण पाहिला जन्मान सरवली. किशोर चौधरी यांचा संघ चिठ्ठीच्या आधारे क्वालिफाय झाले या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका सजला होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. ऑन साईडला चेंडू जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि कुठल्या प्रकारची चूक न करता ज्यांना चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केला. महत्वाचा पहिला फलंदाज बाद सोनादेवी टेंबर संघाचा.
चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. दुसऱ्या षटकाला परमपदी व्यक्ती पहिला सांगितलं, दुसरं गोलंदाजी तो रमेश. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा. बघा अजून या स्पर्धेतील महत्त्वाचे 3 सामने बाकी आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला सहकार्य करा. स्पीडअप करा, बेल कमी घ्या. अतिशय चांगला फटका आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने 2 क्षेत्ररक्षण बीर करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय दमदार चौकार. बघूया हा चेंडू देखील एक्झिट कुठं जातोय. फेक थोडीशी रॉंगिंग झाली होती आणि थ्रोच्या रूपाने तब्बल मला वाटतं 4 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट केले होते, थ्रो चुकीचा झाला. या अनुषंगाने अजून 2 धावांची भर पडली. एकंदरीत 4 धावा. या 4 धावांनी सोनादेवी टेंबर संघाची धावसंख्या 4 ने पुढे सकते. ती 18. येणारे 10 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. या सामन्यामधून आपली पकड मजबूत करताना सोनादेवी टेमघर हा संघ आज खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामधून सोनादेवी टेमघर संघाने एक दिग्गज संघाला पराभूत केलं होतं. चालू वर्षाचा किंवा चालू हंगामाचा म्हणून विचार करत एक रँकिंगचा संघ. चेंडूला अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. अप्परकटच्या अंदाने चेंडूला खेळून काढला. चेंडू बॅटच्या आउटसाईड घेऊन जातो थर्डमॅनला. चौकार. फलंदाज करतो बॉलिंग फुल, फलंदाज उडवतो षटकार. या चौकारानं आता समीकरण देखील फार बदललेले आहे. फुलेंचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता, समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो वायडिश. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मध्य कलेक्ट केला जाईल. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावांनी आता समीकरण देखील फार बदलते. विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. हे समीकरण आपण कालच्या सामन्यामधून पाहिलं होतं. जॉली कामतकर विपक्ष गावदेवी पूर्णा. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. 1 धाव कंप्लीट आणि एका धावेने संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 25. विजयापासून आता फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. हे समीकरण देखील आपण कालच्या सामन्यामधून पाहिलं होतं. अंतिम सामना 2 दिग्गज संघामध्ये. एका बाजूला गावदेवी पूर्णा आणि त्याच्या अगेन संघ आपण पाहिलं होता ज्वाली कामतकर. एक कंप्लीट झाली. आता विजयासाठी 5 धावांची गरज. या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र हे षटक देखील फार महत्त्वाचं. अंतिम ओव्हर जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. कानाई पाये संघासाठी केशव येतोय गोलंदाज. पूर्ण दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सोनादेवी टेमघर, कानी पाये, स्वयंभू पायकव या संघाने प्रेक्षकांना इम्प्रेस केले. काय कमालीचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ या संघाने केलेला आहे.
आता शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि विजयापासून फक्त 5 धावा दूर आहे आणि 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला दुसरा चेंडू निश्चितच निर्णायक असेल. पहिला दुसरा चेंडू जर डॉट गेला तर निश्चितच पुन्हा एकदा अशा पल्लवीतील कारण पाह्य संघाच्या या अगेन्स्ट पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर जर मोठा फटका लागला तर निश्चितच कुठेतरी आपण पराभवाच्या खाईमध्ये पाहू. कारण पाह्य संघाला आणि विजयाच्या मोठ्यावर असेल तो संघ सोनादेवी टेमघर. चला स्पीडअप करा, वेळ कमी घ्या प्लीज. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार गोलंदाज केशव येतोय. लेफ्ट टर्न ओढचा मारा हलक्यात फक्त एक डिफेन्सिव्ह फटका आणि खऱ्या अर्थाने याच फटक्यांची एक नितांत गरज आहे. ही खेळाची फार मोठी रणनीती आहे बघा. कुठल्याही मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. विजयासाठी फक्त 5 धावा दूर असताना 6 चेंडूचा खेळ बाकी असताना एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. फक्त आणि फक्त चेंडूचा सन्मान केला जातो. चेंडूचा तो शॉट कव्हरला आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी. आता जे समीकरण येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. विकासजी मुकादम. स्वयंभू पायगाव विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ असा आज आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल. अतिशय चांगला फटका, एक कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज किरण याची खेळी मात्र संपुष्टात. 4-2 ना. ती 2 धावांची गरज आहे. सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत करताना संघ आपण पाहतोय सोनादेवी टेमघर. खऱ्या अर्थानं 2 क्षेत्रक्षामधून आपण जो चौकार या ठिकाणी बीट होताना पाहिला ते स्पर्धेचा थोडंसं टर्निंग पॉईंट ठरतंय. क्रिकेटमधून एक धावेला फार महत्त्वाचं स्थान असतं मित्रो खऱ्या अर्थानं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज केशव. यास अतिशय खराब चेंडूची फेक केली होती आणि अतिशय चांगला फटका साजलाय फलंदाज अल्पेश चौधरी याच्या बॅटमधून. चेंडू मात्र चौकारासाठी जातोय. चौकाने विजय संपादित होतोय. हडलाक कानाई पाय खऱ्या हाताने आजच्या दिवसामधून आपण भरपूर चांगला खेळ केला. मात्र अंतिम महत्त्वाच्या सामन्यामधून कुठेतरी आपण संघाला पराभवाच्या सामोरी जावं लागलं. हडलाक अँड गुड लक सोनादेवी टेमघर. चला आपण नाणेफेक करून घेऊया. टेमघर संघाचा कॅप्टन या. टेमघर संघाचा कॅप्टन लगेच या. चला टेमघर संघाचे कॅप्टन लगेच आपण टॉस बॉक्समध्ये या. या स्पर्धेसाठी मित्रांनो पहिलं, दुसरं आणि तिसरं पारितोषिक आकर्षक जय गावदेव चषक आम्हाला प्रदान केलं. सिल्वर ट्रॉफीज आपण पाहतोय आणि नक्कीच कुंतीबाई चषकाचे